झुरळ ही अराजकाची सेना आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची सीजीपीवर टीका. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधानांनी 5 दिवसात राजीनामा द्यावा, अन्यथा येत्या शनिवारी पुन्हा आंदोलन करू, अभिजित दिपके यांचा इशारा. छगन भुजबळांना राज्यसभेची उमेदवारी मिळण्याची शक्यता, तर समीर भुजबळांना मंत्रिपदाची लॉटरी लागण्याची शक्यता. मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीनंतर राष्ट्रवादीच्या नेत्यांची खलबतं. भाजपनं तोंड उघडायला लावू नये, घोडेबाजार झाल्याचं सर्वांना माहितीये, खासदार सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल. निवडणूक प्रक्रियेत बदल झाले पाहिजेत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं मोठं वक्तव्य. माणसं पैशांपेक्षा प्रेमानं जिंकता येतात, सुप्रिया सुळेंना फडणवीसांनी सुनावलं. मुंबई महानगरपालिकेतील टेंडरवरून वादाची ठिणगी, मनमानी करणाऱ्या अधिकाऱ्यांना जागा दाखवू, मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांचा इशारा. सरकार जरांगेंच्या मागण्यांपुढे झुकलंय, हाकेंचा हल्लाबोल. ओबीसींसाठी निधी नसताना मराठ्यांसाठी योजनांचा वर्षाव का, हाकेंचा सवाल. बॅलेटवर निवडणुका नाही तोवर बहिष्कार टाका, राज ठाकरेंच्या भूमिकेचा संजय राऊतांकडून उल्लेख. बाळ मानेंचे स्टेटस सलग दुसऱ्या दिवशी चर्चेत, काळ हा खूप मोठा शिक्षक आहे असं बाळ मानेंचं स्टेटस. मानेंच्या स्टेटसचा रोख नेमका कोणाकडे याची चर्चा. नवी मुंबई विमानतळाला दिबा पाटलांचं नाव द्यायला हवं, पाठपुरावा करून विमानतळाचं नामकरण करू, नवी मुंबईत देवेंद्र फडणवीसांचं आश्वासन. ठाकरेंच्या सेनेचं वैभव नाईक पुन्हा एसीबीच्या रडारवर, बेहिशेबी मालमत्तेवरून पुन्हा एसीबीचं पत्र. रत्नागिरी एसीबीकडून कणकवली नगरपंचायतीला पत्र. विधान परिषदेचं राजकारण वेश्येला लाजवणार, आम्ही उभे केलेले उमेदवार विकले गेले, विजय वडेट्टीवारांचं विधान. बंडखोरीबाबत दोन्ही पक्षाच्या नेत्यांमध्ये चर्चा सुरू आहे. जळगाव नाशिकच्या बंडखोरीवर तोडगा निघेल, खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदेंनी व्यक्त केला विश्वास. श्रीकांत शिंदेंच्या भेटीचा निरोप आल्यास भेट घेणार, श्रीकांत शिंदेंचा निर्णय मान्य असेल, बंडखोर रेश्मा काळेंची प्रतिक्रिया.